नमस्कार, DIG न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। चंद्रपूर जिल्ह्यातली धक्कादायक आणि संतापजनक बातमी। आदिवासी कुटुंबाची वडिलोपार्जित शेती हडप करून त्यावर थेट फ्लॅट टाकून विक्री। आता बातमी विस्तारपूर्वक। बलारपूर गडचांदूर परिसरातील सवेनाम 13/1 मधील आदिवासी शेतीवर कोणतीही परवानगी नसताना कच्चा लेआउट टाकण्यात आला। 10 ते 15 लोकांना प्लॉट विकून प्रत्येकी सुमारे 10 लाख रुपये उकळले गेले। इतकंच नाही तर टेकाम कुटुंबातील महिलांकडून भीती, दबाव आणि जबरदस्तीने हक्कसूट पत्र व करारनामा लिहून घेतल्याचा गंभीर आरोप आहे। राजकीय ताकद, गुंडप्रवृत्ती आणि चारचाकी वाहनांचा वापर करून महिलांना घरातून उचलून नेल्याचाही आरोप, असा आरोप पीडित बहिणीने केला आहे। आणि प्रेस कॉन्फरन्समध्ये बोलताना म्हणाले की आम्ही तिघीही बहीण पोलीस प्रशासनाकडे तक्रार करूनही आजपर्यंत न्याय नाही। आदिवासींच्या जमिनी सुरक्षित आहेत का, असा प्रश्न उपस्थित केला। आज चंद्रपूरमध्ये झालेल्या श्रमिक पत्रकार परिषदेत टेकाम बहिणी प्रत्यक्ष उपस्थित राहून न्यायाची मागणी करताना दिसल्या। संदर्भात आहे आमची शेती आहे ती वडिलोपार्जित गडचांदूरला, तर त्यामध्ये आमची वहिनी आणि शरद जोडी जबरदस्तीने प्लॉट विक्री चालू त्या संदर्भात पत्रकार परिषद आणि मला कसल्याही प्रकारे विचारणा केली नाही हा सांगितलं। आपली बहिणीने हाताशी धरून प्रतिभा टेकाम आणि जोडी प्लॉट त्यांनाही त्याबद्दल माहीत नाही की शेती विकून राहिली। आतापर्यंत किती लोकांना विकून राहिले? 40 प्लॉट दिले सर। ते आमची भाऊजाई प्रतिभा सुधाकर टेकाम यांनी आम्हाला घरी बोलवून तिचं काम म्हणणं होतं मी शेतीवर कर्ज काढतो। हां आणि तिनं ते कोणते तरी पेपर आणले, त्याच्यावर आम्हाला सह्या करायला सांगलं। आम्ही सह्या केल्या। ते कशासाठी घेतल्या, का घेतल्या ते आम्हाला काही माहीत नाही। तिनं काही आम्हाला सुचवलं नाही आणि कसंच म्हणून कशा पद्धतीनं आम्हाला तिनं सांगितलं नाही। आता काय आहे तुमची मागणी? आमची मागणी ते आम्हाला शेत विकायचं नाही, ती जमीन आमची आम्हाला परत पाहिजे। प्रतिभा सुधाकर टेकाम आणि शरद जोगी ह्या दोन्ही व्यक्तींना टेकाम यांची जमिनीचं अतिक्रमण करून त्या ठिकाणी शेतीचं प्लॉट पाडले आणि जनतेची जो फसवणूक करत आहे, लोकांना तो प्लॉट विकून राहिलेला आहे। कुठल्याही प्रकारचं आदिवासी शेती जमीन आहे, कुठल्याही प्रकार त्याचे विक्रीपत्र झालेलं नाही। तरी पण हे जे 4 लोक आहेत, कुमारी माधुरी जिनाजी टेकाम, कृष्णदेवी लटारी आत्राम, सुशीला सुधाकर तुमराम, सो माया वामन कोडापे यांच्या नावाने आणि वडिलाची जी जमीन आहे यांचं कुठल्याही प्रकारचं न विचारता बळजबरीनं त्यांच्यावर स्टॅम्प पेपर लिहून घेण्यात आलेलं आहे आणि अशा पद्धतीने तो फसवणूक करून तो लोकांना प्लॉट विकत आहे। तर असं विनंती की यांना दोघांवर कारवाई करण्यात यावं, त्याकरिता आजची पत्रकार परिषद आहे।